अरे तुम्हाला सांगतो ना, ही परीक्षा म्हणजे एक महायुद्धच असतं रे. किती अभ्यास केला ना तरी आईबाबांची बोलणी खावीच लागते. फक्त या युद्धात ना शत्रू बाहेरचा नसतो, तो या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या रूपातच समोर बसलेला असतो. परीक्षेच्या दिवशी ना आम्ही 3 स्टेजेस पार करतो. पहिली स्टेज आत्मविश्वास. या स्टेजमध्ये ना आम्हाला सगळं येत असतं. आमचा सर्व अभ्यास झालेला असतो, सगळे प्रश्न आठवत असतात, सगळे धडे तोंड पाठ. दुसऱ्या स्टेजमध्ये संशय. एक मिनिट, हे आपल्याला कधी शिकवलं? आणि तिसऱ्या स्टेजमध्ये ना नियतीला शरण. देवा देवा प्लीज या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न सोपे येऊ दे. देवा देवा प्लीज. आणि सगळ्यात मोठी अडचण असते ना ती परीक्षा नाही तर निकालाचा दिवस. निकाल लागायच्या आधी आई बाबांचा पहिला प्रश्न, काय रे किती मार्क आले, पास होशील ना? तर काय बोलायचं आई बाबांना? निकाल लागल्यावरती आईचा तोच ठरलेला डायलॉग, अरे नालायका, तू बघ आणि तो शेजारचा पप्पू बघ, काय मार्क आणलीस हे, शी. आता आईला बोललो मी, आई त्या पप्पूसाठी मी कशाला अभ्यास करू? त्याला जेवढे मार्क भेटले त्याने तेवढा अभ्यास केला, तर मी केले तेव्हा मला भेटले ना यार, शी. तर काय बोलू? तरी मी आईला बोलत होतो, मी अभ्यास केलाय तेवढेच मार्क भेटणार मला. पण आईने माझं ऐकूनच घेतलं नाही. शेवटी परीक्षेचा एकच नियम आहे, लेखणीची शाई संपली तरी उत्तरं संपणार नाहीत, आणि आपल्या मेंदूचा डेटा जरी संपला ना तरी त्या सरांची प्रश्न काही संपणार नाहीत. पण आत्ता सरांच्या प्रश्नाऐवजी मलाच एक प्रश्न पडलाय, तर मी नक्की आहे तरी कोण? मी कुठे आहे? पुढची परीक्षा कुठली आहे? त्याच्यात लिहू तरी काय?